आणि या मंदिराची स्थापना त्याच काळामध्ये झालेली आहे. त्यांचा परिवार जो होता तो भवाळ होत गेला, यांचा परिवार होता तो या काटाळपंथी होत गेला. आमच्या गावाची अजून एक विशेषता अशी आहे, आमच्या गावात कोणताही कार्यक्रम असो, मग तो महानुभाव संप्रदायाचा असो, वारकरी संप्रदायाचा असो, दोन्हीही समाज मिळून, दोन्हीही बांधव मिळून तो कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडतात. असं हे एकोप्याचं प्रतीक असलेलं असतील, आमच्या वाड्यावाड्यात वाद असतील, भावकीत वाद असतील, ते कुठेही असतात, परंतु सार्वजनिक म्हणलं की सर्व गाव आम्ही एकजुटीनं उभं राहतो. कारण आमच्यावर झालेले पूर्व, आमच्या वाडवडिलांचे ते संस्कार आजपर्यंतही आमची तरुण पिढी टिकून ठेवत आहे. याच्यामध्ये आम्हाला फार मोठा अभिमान आहे. आम्ही कुठेही बाहेर गावी आपल्या गावाचं नाव निघतं. पदयात्रेचे संयोजक आदरणीय बाबाजी आज योगायोग, जसं की दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणतो, की दूध हे मुळातच गोड असतं आणि त्याच्यात जर साखर पडली की ते अधिक गोड होतं. आणि म्हणून आजच्या या प्रवचन रूपी सेवेसाठी आपल्यामध्ये उपस्थित झाले ते संघ सेवा मंडळ, या मंडळाचे अध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय रमेशराज शास्त्रीजी कपाटे, बिजेगाव, जिल्हा नांदेड, त्यांच्या समवेत आलेले परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय गुंजटकर बाबाजी महानुभाव, पेठ पिंपळगाव, तालुका पालम, जिल्हा परभणी, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महेंद्र मुनी दादाजी कपाटे, महानुभाव आश्रम लिंबा, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. लिंबा या गावचा एक महानुभाव पंथाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा इतिहास असा आहे की महानुभाव पंथाचा पहिला आश्रम या बाबाच्या गावाला झालेला आहे. महानुभाव पंथाचा पहिला आश्रम या बाबाच्या गावाला झालेला आहे. पंथाचे पहिले आचार्य नागदेवाचार्य यांच्या जवळ 500 मंडळी राहत होती. आणि मग काही वयोवृद्ध झाले, कारण मार्ग पहिल्या काळात कसं राहत होतं, या गावाला 4 महिने, त्या गावाला 4 महिने. आणि मग आचार्यांनी असा विचार केला की बा ही वृद्ध माणसं झालेली आहे, त्यांच्यासाठी एक कुठंतरी आश्रम असावा. म्हणून 750 वर्षापूर्वी लिंबा या ठिकाणी पहिला महानुभावांचा आश्रम झाला. त्या लिंबा गावचं प्रतिनिधित्व करणारे आदरणीय दादाजी, ही सर्व संत मंडळी आपल्याला पदयात्रेचं आमंत्रण देण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. परंतु आज आपलं भाग्य की त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. सर्वांसाठी एकदा आपण जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू. आपला अधिक वेळ न घेता आजच्या प्रवचन रूपी सेवेला प्रारंभ करण्यासाठी आदरणीय श्रद्धेय पूजनीय रमेशराज दादाजी कपाटे, बिजेगाव, शास्त्रीजींना विनंती करतो की आपल्या विचाराला या ठिकाणी सुरुवात करा. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. श्री गोपाल कृष्ण महाराज
सकल मराठा समाज साखळी उपोषण त्यानिमित्त या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत. त्याचबरोबर संघ सांगात सेवा मंडळ नांदेड, परभणी आणि हिंगोली या पदयात्रेचा संदेश घेऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही उपस्थित झालेलो आहोत. सर्वप्रथम आमचे श्रद्धास्थान, त्याचबरोबर आपल्या गावचं श्रद्धास्थान, ज्यांच्या आचारातून, ज्यांच्या विचारातून खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या तरुणांना एक जीवनाची दिशा मिळते, असे ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध आचार्य प्रवर श्री मोठे बाबाजी, त्याचबरोबर आपल्याला सर्वांना तरुणांना सदोदित मार्गदर्शन करणारे संघ सांगात सेवा मंडळ या पदयात्रेचे ज्येष्ठ संयोजक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री मोती बाबाजी अमृते बोराळा, त्याचबरोबर संघ सांगात सेवा मंडळ परभणी या पदयात्रेचे माजी अध्यक्ष आमचे परमस्नेही महंत श्री गुंजेटकर बाबाजी कोठी, पेठ पिंपळगाव, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय संघ सांगात सेवा मंडळाचे संयोजक आद्य मठाचार्य महंत श्री महेंद्र मुनी दादाजी कपाटे लिंबा, आणि आपण बहुसंख्येनं उपस्थित असलेलो सर्वच माझ्या धर्मप्रेमी बंधू आणि भगिनींनो, दुष्काळ पडलेला आहे, खायला अन्न नाही, आणि त्या दुष्काळ पडलेल्या परिस्थितीमध्ये सुदामाची पत्नी सुदाम देवाला सांगते की एवढा मोठा द्वारकेचा राजा भगवान गोपाल कृष्ण महाराज तुमचा मित्र आहे, अरे त्या मित्राला भेटा, आपलं दारिद्र्य नाहीसे करेल तो. आणि याच विचाराने त्या भगवान गोपाल कृष्ण महाराजांना भेटण्यासाठी हातामध्ये पोहे घेऊन हा सुदाम निघालेला आहे. कथा आपल्याला बऱ्याच वेळा आपण ऐकलेली आहे, माहिती आहे. भगवान गोपाल कृष्ण महाराजांनी या सुदाम देवाचं इतकं आदरातिथ्य केलं, हे आपण ऐकलं, बघितलं. बसण्यासाठी रत्नजडीत पाठ होता, आपल्या अंगावरच्या चिंध्या काढून ठेवल्या, भरजरी वस्त्र अलंकार सुदामाला दिलेले होते. 1 महिना सुदाम देव त्या ठिकाणी भगवान गोपाल कृष्ण महाराजांजवळ होते. आणि 1 महिना झाल्यानंतर त्या सुदामाच्या मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न झाला. एके दिवशी देवासी सुदाम म्हणे तुम्हाला गौरविशी, परी राज्य प्राप्त झाले तुझसी, मजसी का दैन्य आले. की देवा, अरे लहानपणी एकत्र खेळलो, एका गुरुकडे अभ्यास केला, एका ताटामध्ये जेवण केलं, एकत्र उड्या मारल्या, आणि तू एवढा चक्रवर्ती सम्राट झाला, मजसी का दैन्य आले. लक्षात घ्या बर का,
की सुदामानं विचारलं भगवंताला, अरे एकत्र राहिलो, खाल्लं पिल्लं, एका ठिकाणी खेळलो, एका गुरुकडे अभ्यास केला, तुला एवढं मोठं राज्य प्राप्त झालं आणि मी मात्र दरिद्री राहिलो, मला खायला सुद्धा भेटत नाही, असं का? तव श्री कृष्ण म्हणे, दादा दिल्या वांचोनी न मिळे संपदा, तुझ धर्म न घडता आली आपदा, पूर्वकर्मानुसार. दिल्याशिवाय काहीच भेटत नाही, हा पक्का सिद्धांत मनामध्ये ठेवून घ्या. आपण ठरवलं, पावसाळा आला, शेताची नांगरटी केली, वखरटी केली, सगळं तण काढून टाकलं आणि पेरणीच केली नाही, तर सोयाबीनच्या थैल्या भरतील का हो? कितीही तणनाशक मारलं तुम्ही, भारीतले औषध आणून त्या जमिनीवर फवारणी केली, पण बियाणंच टाकलं नाही, तर थैले सोयाबीनचे, भुईमुगाचे, तुरीचे भरतील का? नाही ना. अगोदर तुम्हाला 4 दाणे टाकले तर शेरभर, पायलीभर, पसाभर काहीतरी भेटेल, पण 4 दाणे का होईना आपल्याला अगोदर जमिनीमध्ये टाकावे लागतात. तसं भगवंत त्या ठिकाणी सुदामाला सांगतायत, तव श्रीकृष्ण म्हणे, दादा दिल्या वांचोनी न मिळे संपदा, तुझ धर्म न घडता आली आपदा, पूर्वकर्मानुसार. दिल्याशिवाय काही भेटत नाही. तू पूर्वी विप्रासी न दे काही, कथा कीर्तन ऐकले काही. ब्राह्मण आपल्या घरी येतो किंवा इतर कोणी आपल्या घरी येतो, दारी येतो, त्यावेळेला आपण देत नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनाही ब्राह्मणाने दिली नाही भिक्षा. अरे एवढा मोठा धडधाकट दिसतो आणि भिक्षा मागतो. कष्ट करून खायला काय झालं, काम करून. देव म्हणतात, आम्हाला कोणी कामच सांगत नाही. अरे आम्ही सांगू म्हटला तो ब्राह्मण, आणि देवाला कामाला लावलं. नांदेडला ब्राह्मणाच्या गायी राखल्या. तू पूर्वी विप्राशीन दे काही, पूर्व पुण्य केले नाही, ना कथा कीर्तन ऐकले काही, न घडली तीर्थयात्रा. पूर्व पुण्य केलं नाही, कथा कीर्तन ऐकले नाही. काही कथा कुठे कीर्तन आहे, प्रवचन आहे, आपण ऐकत नाही. 1000 वेळा आपल्याला सूचना द्याव्या लागतात की बाबा कीर्तनाला चला, प्रवचनाला चला, पण आपण जात नाही. न घडली तीर्थयात्रा. जीवनामध्ये तीर्थयात्रा तुझ्याकडून घडली नाही, म्हणून खऱ्या अर्थानं ही दारिद्र्यता आलेली आहे. साधू मागता न देशी अन्न, उलट वरसी वर्म स्पर्श करुण, पंक्ती भेद घडला तुझ लागून, यदर्थी दैन्यत्वाले. एखादा साधू आपल्याकडे आलेला आहे, भिक्षा मागतो आहे, पण आपण देत नाही. उलट वधसी वर्म स्पर्श करुण. अरे आपल्याला काय गरज आहे, त्याचा धर्म आहे, तो प्रत्येकाचा धर्म आहे. तो तुमच्या दारामध्ये आलेला आहे म्हणजे त्याचं नाही, तुमचं भाग्य आहे. ध्यानात ठेवा. साधू संत कुठल्याही समाजाचे असू द्या, कुठल्याही धर्माचे असू द्या, माय बाप हो, त्यांनी खऱ्या अर्थानं समाज सेवाच केलेली आहे. ध्यानात ठेवा. त्यांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही. अनेक ग्रंथ वाचा, कुठलाही ग्रंथ वाचा, त्यांनी स्वतःसाठी मागितलेलं नाही. बाबुळगावकर बाबांनी सुद्धा जी प्रार्थना लिहिलेली आहे, नमो चक्रधरा नमो योगेश्वरा, अभयातची हे विश्व जगावे, प्रसन्न भावे जन हे आठवे. काय मागितलं हो देवाला? हे बारकाईने तुम्ही विचार करा. स्वतःसाठी काही मागत नसतात.
अवघाची तालुका सुखाचा करीन, भोवतालचे मारीन उपाशी, असे म्हटले का हो? आपण तर आपला तालुका नाही गाव म्हणतो, आपलं घर म्हणतो. त्यांनी तालुका बघितला नाही, जिल्हा बघितला नाही, देश बघितला नाही. अवघाची संसार सुखाचा करीन, हे विचार संतांकडे असतात. म्हणून साधू मागता नदेशी अन्न, उलट वदसी वर्मस्पर्श करून. आपण वर्मस्पर्श करतो. आज संत ज्ञानेश्वरांची आपण प्रत्येक जण बघितलं, गावागावामध्ये बघतो की जिकडे तिकडे आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, किंवा अनेक ठिकाणी कथा कीर्तनामध्ये आपण त्यांचा उल्लेख ऐकतो. पण ज्या वेळेला खऱ्या अर्थानं त्यांनी जो संघर्ष दिला जीवनामध्ये, तो संघर्ष फार महत्वाचा आहे. एखादा माणूस टिकला नसता. त्याच काळामध्ये आपल्या समाजाने खूप त्रास दिलेला आहे. अनेक वेळा तुम्ही टीव्हीवर बघितलं, सिरियल बघितले असतील, बघितलं, खूप त्रास दिलेला आहे. पण त्यांनी त्यांचा धर्म सोडला नाही. म्हणून संतांची जी कामगिरी आहे ती फार उल्लेखनीय आहे, लक्षात ठेवा. पण त्या साधू संताला जर आपण घरी भिक्षा मागण्यासाठी आल्यावर देत नाही, उलट वदसी वर्मस्पर्श करून, उलट तुम्ही त्याचे गुणदोष घ्यायला सुरुवात करता. पंक्ती भेद घडला तुझ लागून, यदर्थी दैन्यत्वाले. आणि या सगळ्या कारणामुळे सुदामा तुला खऱ्या अर्थाने दारिद्र्यता आलेली आहे. मग यामधला महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे की न घडली तीर्थयात्रा. अरे जीवनामध्ये आपण संसार करतो आहोत. संसार करत असताना आपल्याकडून अनेक प्रकारचे पाप आपल्या जीवनामध्ये होत असतात. आमच्या देवाने तर सांगितलं की जीव एका क्षणामध्ये असे कर्म जोडून ठेवतो की 1000 जन्म घेतले तरी सुद्धा त्या कर्माचं क्षालन होत नाही, एका क्षणामध्ये. उन्हाळा दिवस आहे, रस्त्याने चालताना एखाद्याने विडी ओढली, आणि ओढणारे लोक काही पूर्णच्या पूर्ण ओढत नाहीत, थोडस जे काही खोंडकाळ असतं ना ते तसं विजवत नाहीत, फेकून देतात. मग एखाद्यानं ओढली आणि ते खोंडकाळ फेकून दिला. उन्हाळा दिवस होता, एका डोंगराने त्या काही थिनकी कापल्या. एखाद्या डोंगराला आग लागली, बघता बघता सगळा डोंगर जळून खाक झाला. किती सूक्ष्म जीवजंतू मेले, विचार करा. त्याची गणना सुद्धा आपण करू शकत नाही. आमच्या स्वामींच्या सोबत असणारा घोडाचुडी नावाचा शिष्य किष्किंध पर्वताकडे स्वामी निघाल्यानंतर स्वामींची आज्ञा न घेता एक दिवस गावामध्ये भिक्षेला गेला. बघा, लक्षात घ्या. आणि भिक्षेला गेल्यानंतर परत जेव्हा स्वामींकडे येत होता तेव्हा पोटपोट्याने हसू लागला आणि स्वामींना म्हणू लागला की हा गोंधळ, हा गजंबू आपल्याला माहितीये का कशाचा आहे? गावामध्ये जो आरडाओरडा चाललेला आहे हा कशाचा आहे? स्वामी म्हणतात, त्यांना असं विचारतात, तुम्ही सांगा आम्हाला कशाचा आहे? अरे एका बाईने आमच्या हातावर गरम गरम आंबे टाकली आमची परीक्षा घेण्यासाठी. ती चाटणी केली, तात्काळ आम्ही खाऊन टाकली आणि आमचं अंतःकरण दुखलं, राग आला. ते हात एका वळचणीला पुसले आणि जलजाव म्हटल्याबरोबर भडका झाला. एका घराची आग दुसऱ्या घराला लागली. बघता बघता संपूर्ण गाव जळून खाक झाला. मग आता तुम्ही विचार करा, बारीक सूक्ष्म जंतूची गणना आपण नंतर करू. त्या गावामध्ये म्हातारे वयस्कर किती असतील की ज्यांना स्वतः उठता येत नाही. आणि एकदम आगनी लागल्याबरोबर आपला जीव आपल्याला वाचवायचा पडतो. लोक पळून गेले. म्हातारे माणसं आहेत, म्हाताऱ्या बाया आहेत, लहान लहान ताने लेकरं आहेत त्या गावामध्ये. काही गरोदर महिला आहेत त्या गावामध्ये. काही प्राणी आहेत, गाय, म्हैस, बैल, यांना तर पळता येत नाही ना. त्या गावामध्ये किती असतील? मग विचार करा
की एक क्षण लागला त्या वळचणीला हात पुसून जलजाव म्हणायला, किंवा एखादा काडी ओढून डोंगर जाळून टाकला, एकच क्षण लागला. पण लाखो हजारो जीव त्या याच्यामध्ये मेले. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ भोगितो नंतर. ज्ञानी असो वा ज्ञान, गती आहे कशी जाण. मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असो अथवा सान. सोड सोड माया सारी, आहे जग हे नश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं कर्म आहे त्याचा भोग भोगावंच लागणार आहे. हा कोणालाही चुकलेला नाहीये, ध्यानात ठेवा. मग अशा प्रकारचे या संसारामध्ये जर आपण कर्म करत असतो, करत आलो, मग या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात जर खऱ्या अर्थानं जात राहिलो तर माणसाचं काय खरं आहे. सुदैवानं आज आपल्याला मनुष्य जन्म भेटला, पुढचा जन्म कोणी बघितला कशाचा आहे. म्हणून आत्मपरीक्षण करायचंय, विचार करायचा आहे की बाबा रे, या सगळ्या बाकीच्या जन्मातून खऱ्या अर्थानं आम्हाला जे काही आम्हाला लागलेलं पाप आहे, जे ओकटा आहे, हे खऱ्या अर्थानं धुतल्या गेलं पाहिजे. त्यासाठी काय करावं लागतं. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी सांगितलं की तुम्ही आमचं व्हा. बाई येथीची या होई आमचं व्हा. तेव्हा सगळं सगळं चुकल्या जातं. मग तुमचं व्हा. ठीक आहे, साधू लोकांचं काम आहे की बाबा तुम्ही प्रत्येकाला म्हणता दीक्षा घ्या, दीक्षा घ्या. ठीक आहे, पण तुम्ही 10 दिवस दीक्षा घेऊ शकता ना. ही 10 दिवसाची सुद्धा दीक्षा आहे. जेव्हा तुम्ही पदयात्रेला आला तेव्हा तुम्हाला आंघोळ नसते, तेव्हा तुम्हाला वार माहित नाही, तारीख माहित नाही, काहीच माहित नसतं. कुठे जायचं, बाबा नेतील तिकडे जायचं. बरं, त्या ठिकाणी तुम्हाला काही मान मान्यता नसते. मी अमका पाटील आहे, मी ब्राह्मण आहे, मी कुलकर्णी आहे, मी कोण आहे, अजिबात काही नसतं. तुम्ही ढेकळामध्ये बसता, कुठेही बसता. आणि सगळ्यात महत्वाचा जो संन्यास आहे तो हातामध्ये आपली परात घेऊन, हातामध्ये आपलं पात्र घेऊन जेव्हा तुम्ही त्या वारकऱ्याच्या जवळ जाता, तिथेच तुमचा खरा संन्यास आहे, लक्षात ठेवा. मग ही 10 दिवसाची तुमची दीक्षा आहे, 10 दिवसाचा संन्यास आहे. पायी तीर्थ यात्रा घडो, देह देवा दारी पडो. माय बाप हो, जर खऱ्या अर्थानं या 10 दिवसामध्ये पदयात्रा करत असताना जर मरण आलं तर मग तुमच्या एवढा भाग्यवान किंवा मरणाऱ्या एवढा भाग्यवान दुसरा कोणीच नाही, ध्यानात ठेवा. मग संसारामधून आपण वेळ काढून जर खऱ्या अर्थानं 10 दिवस संन्यासी झालो, पदयात्रेला आलो, तर त्या पदयात्रेमध्ये आल्यानंतर आपल्या कर्माचा नाश होत असतो. जसं तुम्ही पायी चालायला लागलात, एक एक पाऊल टाकलं आणि एक एक पाऊल टाकल्यानंतर तुम्हाला पावला पावलाला गोमटाय, लक्षात ठेवा. आणि जाताना आपल्या हातामध्ये गाठी असते. आपण भगवंताचा गजर करत जातो, भजन म्हणत जातो, जय जयकार करत जातो. या प्रत्येक गोष्टीचे मार्ग आहेत, लक्षात ठेवा. मग नवीन गावाला गेल्यानंतर नवीन साधू लोकांचं, संतांचं दर्शन होतं. तया ज्ञानियाचे निदर्शने, पापाभूती पुरश्चरणे. तयाचा अवहेर न करावा कवने, भलते न वंदावे. त्या ज्ञानियाच्या दर्शनाने सुद्धा आपल्या पापाचं क्षळन होत असतं.
पण आपल्याला माहिती नाहीये. नारद मुनी एकदा भगवान गोपाल कृष्ण भगवंताला विचारतात की देवा संतांच्या दर्शनाचा काय लाभ आहे. तेव्हा देवाने सांगितलं की हा लिंबाचा वृक्ष आहे, त्या लिंबाच्या वृक्षावर एक सरडा बसलेला आहे, त्याला जाऊन विचारा. नारद मुनी त्या सरड्याकडे गेले, त्याला विचारलं की अरे बाबा संतांच्या दर्शनाचा लाभ काय आहे. आणि असं विचारलं, काय आश्चर्य बघा, तो सरडा जाग्यावर मरून पडला. नारद मुनीला काही कोड उलगडलं नाही, ते घरी आले. परत गोपाल कृष्ण भगवंताला विचारलं, अरे बाबा त्याला विचारलं, तो मरून गेला. तो आंब्याचा वृक्ष आहे बघ, त्या आंब्याच्या वृक्षावर एक पोपट आहे, तो आंबा खाताना दिसतोय, त्याला विचारा. त्या पोपटाकडे गेले, विचारलं की अरे बाबा संतांच्या दर्शनाचं काय महत्व आहे बरं, सांग मला. असं त्याला विचारलं की तो सुद्धा पोपट मरून खाली पडला. परत गोपाल कृष्ण महाराजांकडे आले, अरे देवा सरड्याला विचारलं तो मरून गेला, पोपटाला विचारलं तोही मरून गेला. देवाने सांगितलं या नगरीमध्ये जो राजा राहतो त्या राजाला बऱ्याच वर्षानंतर एक मुलगा झाला आणि तो रात्री कालच जन्मला, त्याला जाऊन विचारा. नारद मुनींनी हात जोडले, देवाला म्हटले देवा बस झाला, आता तुम्हाला सांगायचं तर सांगा, नाही तर नको. मला काही त्याच्या हाती मार खायचा नाही. तुम्हाला इतक्या वर्षांना त्या राजाला मुलगा झाला आणि योगायोगाने तिथं गेलो आणि विचारलं नाही, असं पोपटासारखं सरड्यासारखं झालं तर आपली काही खैर नाही. मी नाही विचारणार. देवाने सांगितलं, अहो नारद मुनी तुम्ही जा, मी आहे, माझ्यावर विश्वास आहे ना, जा. नारद मुनी गेले आणि त्या राजकुमाराला हातामध्ये घेतलं आणि त्या राजकुमाराला विचारलं की अरे बाबा संतांच्या दर्शनाचा काय लाभ आहे. तेव्हा त्या राजकुमाराने नारद मुनीला सांगितलं, मुनिवर अहो तुमचं दर्शन झालं, मी पहिले सरड्याच्या रूपामध्ये होतो, तुमचं दर्शन झाल्याबरोबर योनी मुक्त झालो आणि पोपटाच्या रूपामध्ये गेलो. परत त्या पोपटाच्या योनीमध्ये सुद्धा मला तुमचं दर्शन झालं आणि तुमच्या दर्शनामुळे खऱ्या अर्थानं आज मी या ठिकाणी राजाच्या घरी जन्म घेतलेला आहे. अजून काय लाभ पाहिजे संतांच्या दर्शनाचा. तेव्हा नारद मुनीला कळालं आपल्याला माहिती नाहीये आणि देवानी सुद्धा सांगितलं नाही. देव म्हणतात की अरे तुमची थोरी जर आम्ही तुम्हाला सांगितली तर माथेया डोळे जाता, म्हणजे आम्हालाच खऱ्या अर्थानं अहंकार उत्पन्न झाला असता, वेळ लागला नसता अहंकार उत्पन्न व्हायला. अरे बाबा याचा एक पेढा खाल्ला, एक चहा घेतला कप भर, तर एवढ्या या चहाच्या बदल्यात एवढं मोठं गोमट. म्हणून लक्षात घ्या की या पदयात्रेमध्ये जेव्हा आपण जातो तर अनेक साधू संतांचं दर्शन आपल्याला होतं. त्या दर्शनाचा इतकं महत्व आहे, त्या दर्शनाचा इतका लाभ आहे. पण कधी कधी असं होतं की साधू संत जर दिसले तर आपण जवळ जात नाही, त्यांना कट मारून निघून जातो, काही लागत नाही. बरं आपल्याला आजपर्यंत कोणता साधू म्हटला का की बाबा तू उपदेश आहे तर दंडोत केला, रिकामा दंडोत केला, कोरड्या हाताने केला, काही 10-20 रुपये दे म्हटलं कोणी नाही म्हणणार. पण आपल्याला खऱ्या अर्थानं हे समजलं पाहिजे की तो साधू खऱ्या अर्थानं तुम्हाला दिसलेला आहे म्हणजे आपलं पूर्व सुकृत आहे आणि आपण जवळ जाऊन त्या ठिकाणी दंडवत केला तर आपल्याला त्या गोष्टीचा अधिक लाभ होत असतो. एका गावामध्ये गेलो आणि थंडीचे दिवस होते. आता थंडी म्हटलं की गाडीवरचा प्रवास होता, तोंडाला बांधली होती दस्ती. त्या गावामध्ये गेलो, नेहमीचा माणूस ओळखीचा एकदम जवळचा आमच्या दाजी सारखा, आणि जवळ गेलो तरी दाजी काही बोलायला तयार नाही किंवा. मग गाडी थांबली, ती चालायला, मग आवाज दिला, ओ दाजी, अबा दंडवत बाबा दंडवत, तुम्ही येत का.
मी म्हणलं का काय झालं? ओळखीच्याच साधूला दंडवत करावं का? आणि अनोळखी कोणी साधू असेल तर दंडवत करू नये? नाही नाही, मला वाटलं दुसरं. अरे दुसरं कोणी असू द्या, त्याच्या अंगावर कपडे आहेत, तो साधू आहे. पण त्याला मला समजून सांगावं लागलं की बाबा आपलं आद्य कर्तव्य हे आहे की आपल्याला कोणीही साधू दिसल्याबरोबर आपण सर्वप्रथम त्या ठिकाणी जाऊन दंडवत करणे. त्या गोष्टीचा लाभ आगळा वेगळा आहे. बहुतेक वेळा अन्य लोक सुद्धा आपल्याला दंडवत म्हणतात, त्यांनाही त्या गोष्टीचा लाभ आहे. कधी कधी आपलेच म्हणत नाहीत, ही सुद्धा गोष्ट निदर्शनास येते. म्हणून हा आगळा वेगळा लाभ आपल्याला या पदयात्रेमध्ये भेटतो. दासबोध ग्रंथामध्ये सुद्धा रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे, विशेष करिता नमस्कार नासती दोषांचे गिरीवर. जो विशेष आपण आपल्या कपाळाला लावतो, तो विशेष नमस्कार केल्यावर दोषाचे गिरीवर. गिरी म्हणजे पर्वत, पर्वता एवढाले तुमचे दोष नासल्या जातात. मग एका जणाने मला, मी प्रवचनाला गेलो, एका जणाने प्रश्न केला, बाबा तुम्ही जर असं सांगायले विशेष नमस्कार केला तर दोषाची गिरीवर नासल्या जातात, मग इकडे पाप करायला काहीच हरकत नाही म्हणले. दोषाचे ढिगारच्या ढिगार करायचे, मठात गेले की एक विशेष लावायचं, नासले. त्याच्यात सुद्धा फरक आहे. नाही तर आमच्या रमेशरावने विचारलंच असतं आता मला प्रवचन झाल्यावर, बाबा तुम्ही असं सांगितलं, मग आता अशी जर बाकीचे लोक म्हणतील हा विशेष नमस्कार केला की नाचले ना, पुन्हा करायला काय हरकत आहे? बघा, अज्ञानपणामध्ये झालेले कर्म हे वेगळे असतात. आणि जाणीवपूर्वक तुम्ही एखाद्याचं मन दुखवलं, त्रास दिला, एखाद्या प्राण्याची हिंसा केली, ते कधीच माफ होऊ शकत नाही. ध्यानात ठेवा. अज्ञानपणामध्ये चालताना किडामुंगी मारल्या जाते, बोलताना अनेक प्रकारची हिंसा होते, स्वाभाविकरित्या होते. तुम्ही दररोज दंडवत घाला, विशेष नमस्कार करा, त्या गोष्टीमधून हे दोष तुमचे नासल्या जातात. पण जाणीवपूर्वक जर केलं तर मग नासल्या जात नाही. म्हणून पदयात्रेमध्ये आपल्याला विशेष नमस्काराला भेटतात. देवाने सांगितलं, बहुत विशेष बहुत वेळा नमस्कारावे, बहुत भिक्षुका बहुत वेळा भेटावे. एकदाच एक विशेष नाही, बहुत विशेष बहुत वेळा. लोक म्हणतात एकदा केलं ते स्थान. अरे बाबा, एकदा केलं, एकदा जेवल्यावर नंतर दुपारी जेवल्यावर संध्याकाळी जेवत नाही. प्रत्येक वेळेचा लाभ वेगळा आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही त्या स्थानाला जाल तेव्हा तेव्हाचा लाभ वेगळा आहे. म्हणजे संतांच्या दर्शनाचा लाभ आहे. हे चेतन जडामध्ये स्थान आहे, प्रसाद आहे. हे प्रसाद वंदन केले, स्थान वंदन केले तर तुम्हाला त्याचा लाभ आहे. एखाद्या वासनिकाला भेटला, चर्चा झाली, त्याचाही लाभ तुम्हाला आगळा वेगळा आहे, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर काही प्रवचन कीर्तन या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाज घडतो. आज सुद्धा समाजामध्ये खऱ्या अर्थानं एकात्मता आहे, स्नेहभाव आहे, बंधुप्रेम आहे. आणि व्यसनापासून खऱ्या अर्थानं समाज जो अलिप्त आहे तो खऱ्या अर्थानं या प्रवचनाच्या कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी आहे. वारंवार सतत तुम्हाला तुमच्या डोक्यावर खऱ्या अर्थानं हा प्रकाश पाडावा लागतो, सांगावं लागतं. आणि सतत सतत जेव्हा तुमच्या डोक्यावर एकच गोष्ट आम्ही सांगतो, त्यावेळेला कुठे 100 वेळा सांगितल्यावर एकदा तुम्ही ती गोष्ट अंमलात आणता. म्हणून या प्रवचनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा समाज आज सुरळीत चालू आहे, चाललेला आहे. ही पदयात्रा दरवर्षी आपण बहुसंख्येनं या पदयात्रेमध्ये येत असतात, तर अधिक आगळा वेगळा लाभ या वर्षीची पदयात्रा
की या पदयात्रेमधले जे स्थान आहेत ते कधीही न होणारे स्थान आहेत, लक्षात घ्या मायबापो. कारण आपण गाडी काढतो, जाळीचा देव, पैठण, रुद्रपूर, अमरावती, डोमेग्राम, सालबर्डी हे स्थानक करून घरी येतो. इकडं पांचाळेश्वरला जातो, माहूरला जातो. हे सगळे जे मोठे मोठे तीर्थस्थान आहे, ब्रह्मगिरी, नाशिक, इकडं सगळीकडे जातो. पण आडमार्गीच्या स्थानाला आपण जात नाही. एवढंच काय तुम्हाला सांगतो, आम्ही साधू संत सुद्धा आज इतकी धावपळीचं युग आहे, इतकी धावपळ आहे, या आडमार्गाचे स्थान आम्हाला सुद्धा होत नाही. म्हणून आम्ही मोटरसायकल यात्रा, पदयात्रा का, की बाबा या माध्यमातून वर्षाकाठी 10-5 दिवस आपले कुठेतरी देवाच्या याच्यामध्ये लागावे. म्हणून या समाजाला खऱ्या अर्थानं सोबत घेऊन चला बाबा हो, पदयात्रेला चला. जीवनामध्ये एकदा तरी 1650 तीर्थस्थान केलेच पाहिजे, ध्यानात ठेवा. आरती झाल्यावर आपण जय म्हणतो, 1650 तीर्थस्थान की जय. अरे कुठे आहे हे आपल्याला माहिती पाहिजे ना. म्हणून एकदा तरी आपल्याला वंदन व्हावं. आणि असे जर संपूर्ण 1650 करायचे असतील तर गाडी घोडीनं होत नाही, वेळ नाही माणसाकडे. म्हणून पदयात्रा आहे. पदयात्रेत काही गडबड आहे का? 10 दिवसाची निश्चिंती आहे, 15 दिवसाची निश्चिंती आहे. जहां ले चलोगे वही मैं चलूंगा. बाबा म्हणले इकडे रस्ता नाही, इकडे चला, तिकडं. बरोबर आहे की नाही? म्हणून या पदयात्रेमध्ये कोळगाव आहे, शकटा, चकलांबा, येळी, खरवंडी, बेटीचा वड, घोगसपारगाव, नागलवाडी, आव्हाना हे स्थान तुम्ही ऐकले सुद्धा नाहीत. हे असे स्थान आहेत, महत्वपूर्ण तीर्थस्थान आहे. आणि त्याच्यानंतर बाकी हे स्थान सगळे करून आपण पदयात्रा जिथे सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. म्हणजे हे स्थान असे आहेत की आपल्याला तिथे कोणी उपदेशी नाहीत, कोणी साधू नाहीत, कोणी संत नाही, कुठे व्यवस्था नाही. म्हणून 5-7 दिवसाचा रूट आपला कमी झाला. 8च दिवसाची पदयात्रा आहे. गेले की आले, अरे आताच गेले तुम्ही, लगेच आले. यावर्षी येण्या जाण्यासहित 10 दिवस. कारण 5-6 दिवस आपले कमी झाले. त्या परिसरामध्ये कोणी उपदेशी नाही, कुठे व्यवस्था नाही, कोणी रस्ता सुद्धा आपल्याला सांगत नाही. अशी परिस्थिती असल्यामुळं मग आपल्याला 5 तारखेला निघायचंय. पदयात्रा 7 तारखेला निघणार आहे. आपल्याला 5 तारखेला निघायचं. गेवराईला, कोणी बीडला, कोणी पोईच्या देवाला मुक्कामी ज्याच्या त्याच्या परीनं थांबून सकाळी उठलं की मग कोळगाव, शकटा, चकलांबा, येळी, खरवंडी, नागलवाडी, घोगसपारगाव, आव्हाना आदी ही सगळी तीर्थस्थान करून दिवसभरामध्ये आणि 7 तारखेला तिथं 6 तारखेला संध्याकाळी पोहोचायचं. सोबत येताना 2 दिवसाची शिदोरी घेऊन यायची. 5 तारखेला दिवसभर पुरली पाहिजे आणि 6 तारखेला दुपारपर्यंत पुरली पाहिजे. 6 तारखेला संध्याकाळी तिथे होईल. म्हणजे 1.5 दिवसाची शिदोरी दसम्या थापटून सोबत घ्या. 2 दिवस ते काही खराब होत नाहीत, नासत नाहीत. बरोबर? तर अशी ही पदयात्रा आहे. या वर्षीची आगळी वेगळी पदयात्रा आहे. 8 दिवसांमध्ये तुम्हाला खूप सारा लाभ होणार आहे. न होणारे तीर्थस्थान आहेत, त्याचं नियोजन करा, त्याची यादी करा आणि बहुसंख्येनं या. हा पदयात्रेचा एक संदेश आपल्यापर्यंत घेऊन आलो होतो. दुसरा महत्वाचा मुद्दा, मायबाप हो, गेल्या अनेक दिवसापासून या संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मोतीबाबांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून जिकडे तिकडे खऱ्या अर्थानं साखळी उपोषण चालू आहे. खूप मोठा संघर्ष आहे. स्वतः मी त्या ठिकाणी अंतरवाली सराटीला गेलो, त्यांच्या 3-4 सभा अटेंड केल्या. आता आमच्या नांदेड परिसरामध्ये 2-3 सभा होत्या, तिकडे सुद्धा गेलो होतो. तर आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे, कारण आता जर तुम्हाला आरक्षण भेटलं नाही तर विसरून जा, ध्यानात ठेवा. एक तर मराठा जागा झाला नाही आजपर्यंत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर आज जागा झालेला आहे, ते सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून तुम्हाला जाग आलेली आहे. मी स्वतः 5-25 गावाला साखळी उपोषण जेव्हा चालू होतं तुमच्या कामठा फाट्यावर सुद्धा आलो होतो. कवठा फाटा, सॉरी माफ करा, कवठा फाट्यावर आलो होतो. तेव्हा सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की अरे बाबा हो, रात्र बेरात्र प्रवास करून तब्येत बरी नसताना सुद्धा तो माणूस त्या ठिकाणी प्रत्येक गावाला जातोय, पोहोचतोय. त्या माणसानं मराठा समाजाला खऱ्या अर्थानं झोपीतून उठवलं. म्हणलं आपण निदान उठलेल्या माणसाला हलवत तरी राहावं, निदान झोपू तरी देऊ नये. म्हणून या प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये जाऊन खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी हेच सांगणं चालू आहे. कारण हा वडवानल नावाचा अग्नी आज संपूर्ण मराठा बांधवाच्या अंतःकरणात लागलेला आहे. हा समुद्रामध्ये असतो, पाण्यामध्ये असतो. अरे एखादं घर पेटलं तर माणसं पाणी घेऊन विझवतात. एखादा डोंगर पेटला तर अग्निशमन दलाची गाडी बोलवून विझवल्या जातो. पण जर एखाद्या पाण्याला, समुद्रालाच आग लागली तर ती आग विझवायची कशाने? हा समुद्रातला अग्नी आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं जळालाच पाहिजे. आणि जर आपण या वेळेला जर झोपला तर आपण आरक्षण हा विषय डोक्यातून काढून टाका. कोणासाठी करतोय तो माणूस? अरे विचार करा. आपल्याला जर खऱ्या अर्थानं एखाद्याने ऑफर दिली की बाबा तुला काय पाहिजे, त्यावेळेला आपण लगेच ती बाजूला घेऊन निघून जातो. आपलं उपोषण संपलं, सगळ्या गोष्टी संपल्या. पण त्या माणसाचे विचार इतके पवित्र आहेत. त्यांनी सांगितलं मी माघारी खोलीमध्ये बोलत नाही. जे काय असेल ते फक्त समोर बोल, मीडियाच्या समोर बोल. माघारी नको, खोलीमध्ये नको, एकांतात नको, समोर. कोण करतं कोणासाठी? एवढे मोठे नेते मंडळी त्या ठिकाणी उपोषणाला भेटून गेले, काय म्हणले नसतील? विचार करा, काय म्हणले नसतील त्या माणसाला. कानामध्ये बोलत होते, व्हिडिओ तुम्ही बघत होता, त्याला म्हटले असतील की अरे बाबा किती खोके पाहिजे, कोण्या ठिकाणी जागा पाहिजे, कोण्या ठिकाणी प्लॉट पाहिजे, मुंबईमध्ये पाहिजे का संभाजीनगर मध्ये पाहिजे, सगळ्या प्रकारच्या मागण्या किंवा सगळ्या प्रकारची प्रलोभन या जरांगे पाटलाला दिले असतील. कोणती गाडी पाहिजे फक्त सांग. पण त्याने सांगितलं नाही, फक्त एकच पाहिजे मला, ते म्हणजे आरक्षण. हे तुमच्या आमच्यासाठी हा माणूस करतो आहे. आणि अजून सुद्धा त्या माणसाने सांगितलं की बाबा माझा जीव गेला तरी हरकत नाही. गॅलेक्सी हॉस्पिटल संभाजीनगर या ठिकाणी मी भेटायला गेलो होतो आणि गेल्यानंतर 2 मिनिटं फक्त वेळ भेटला मला बोलण्याचा. त्यावेळेला त्यांना बोललो, त्यांचे सांत्वन केलं की बाबा हो, ही गोष्ट तुम्ही सुद्धा ध्यानात ठेवा. कारण त्यांची तब्येत जास्त होती, त्यांनी नेमकंच उपोषण सोडलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये होते. त्यांना म्हटलं बरं झालं तुम्ही माघार घेतली, उपोषण थांबवलं. अरे बाबा, गड आला पण सिंह गेला, अशी परिस्थिती परत इतिहासामध्ये दुसऱ्यांदा आम्हाला बघायची नाहीये. आमच्यासाठी, मराठा बांधवासाठी ज्या माणसानं खऱ्या अर्थानं एवढा संघर्ष केला, आणि जर तोच माणूस राहिला नसता तर या आरक्षणाला काय करायचं? म्हणून म्हणलं तुम्ही तब्येत सांभाळा. तुम्ही मराठा समाजाला आता खऱ्या अर्थानं जागा केलं, उठवलं. आता आम्ही मानव पंथ, आम्ही सगळे साधू संत आता एकत्र आलेलो आहोत. आता आम्ही यांना झोपू देत नाही. तुम्ही फक्त सध्या आराम करा, बाकी काहीच नाही. तेव्हा त्यांना समाधान वाटलं की 2 मिनिटाची भेट आहे. त्यांचे विचार इतके उच्च कोटीचे आहेत. महाराज म्हटले आता समाधान कशातच नाही. हे बाकीच्या सगळ्या सुख सुविधा आता पायाशी लोळंगण घेत आहेत. एवढे लोक मागे पुढे फिरतायत, गाड्या घोड्या, पण याच्यामध्ये बसल्यावर मला त्रास होतो, समाधान नाही वाटत. कारण जो अजेंडा आहे
ज्याच्यासाठी मी इतक्या वर्ष संघर्ष केला, 2 एकर जमीन विकली, आता ते घेतल्याशिवाय मागं हटायचं नाही काही हो. मी ज्या जागेवर उभा आहे, सगळ्या मराठा बांधवाला त्यांनी शब्द देत फिरतोय आजही तो माणूस, की मी ज्या जागेवर उभा आहे त्या जागेवरून 1 इंच सुद्धा मागे सरकणार नाही, 1 इंच सुद्धा. हा शब्द आहे, कारण तुम्ही सगळे माझे मायबाप आहेत असं त्यावेळेला त्यांनी सांगितलं. मग आपण थोडा विचार करा, समाजाचं देणं आपण लागतो. बाकीच्या गोष्टी असल्या तर आपण आपल्या अवतीभोवती गावामध्ये इकडे तिकडे एकमेकाला सांगतो, चला जाऊ, हे करू ते करू. आता तुम्ही सुरुवात करा, जाग करा. कारण हे भांडण कोणासोबत आहे? सरकार सोबत आहे. घोड्यांची रेस लावली, गाढवच पुढे गेले. मग आता घोड्यांची रेस लावली, गाढव पुढे गेले. मला कोण्या जातीला उद्देशून बोलायचं नाही, यामध्ये गाढव आमचे सुद्धा आहेत, ध्यानात ठेवा. कारण मी त्यांना सुद्धा गाढव म्हणेन. अरे काबाड कष्ट करून मरमर करून मुलांना शिकवतो, 20 लाख रुपये भरण्याची ऐपत नाही आमच्या सर्वसामान्य मराठा बांधवात. पण एखादा आमदार खासदार आहे, पैसेवाला आहे, व्यापारी आहे, मार्क कमी घेऊन सुद्धा मुलाला नोकरीला लावतो. कशाच्या जोरावर? पैशाच्या जोरावर. तिथं 20 लाख नाही 25 लाख भरायची तयारी ठेवतो तो. त्याचा मुलगा कोण आहे? गाढवच आहे. अरे घोड्याची रेस लावली नाही, गाढव पुढे गेले. किती दिवस सहन करणार आहात? मला एकाने विचारलं की बाबा तुम्ही लोकांना भडकवायला लागले. मी म्हटलं नाही, अजिबात नाही. कारण हा धर्मसिद्ध हक्क आहे. मी मागे सुद्धा या ठिकाणी जेव्हा आलो होतो, श्री चक्रधर स्वामी अवतार दिन, त्यावेळेला सगळ्यात पहिले हा मुद्दा घेतला होता प्रवचनामध्ये. आम्ही काही भीक मागत नाहीये, अरे आमच्या हक्काचं आहे, त्या आमच्या हक्काचं आम्हाला द्या, हे शब्द होते त्या ठिकाणी. कशाला आरक्षणच देऊ नका, कोणालाच देऊ नका ना. तुम्ही संविधानात बदल केला, मी तर वारंवार हीच गोष्ट म्हणणार आहे. कारण आज काळाची गरज आहे, लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टीमध्ये तडजोड करू आम्ही, पण शिक्षणामध्ये नाही. शिक्षणामध्ये गुणवत्तेला महत्व द्या, हे विचार त्या ठिकाणी मी मांडले होते सुरुवातीला. मग जातीभेद ठेवू नका. खरोखर जो हुशार आहे ना, ज्याची योग्यता आहे, ज्याची पात्रता आहे, मग तो कोण्याही जातीचा असू द्या, तो आमचा आहे. आम्ही स्वतः त्याचा सत्कार करू, सन्मान करू, एवढी उदारता आमच्यामध्ये आहे. पण गुणवत्ता पाहिजे. निदान आमचाच समाज आहे, मराठा समाजाला. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा की आरक्षण भेटल्यावर सुद्धा आता आपल्याला काही बाजूला सरकायचं नाही किंवा आता झोपी जायचं नाहीये, किंवा आरक्षण सगळ्यालाच नोकऱ्या लागणार नाही. ध्यानात ठेवा, तेवढेच कष्ट करावं लागणार आहे, हे ध्यानात ठेवा. म्हणून आता 24 तारखेला ऐतिहासिक सभा होणार आहे मुंबईला. 24 अंतरवालीला 17 तारखेला आहे. ती फक्त पत्रकार परिषद आहे, मोठ्या लोकांची आहे. त्या ठिकाणी ते काय करायचं, जर नाही दिलं तर ते त्याच्यावर थोडासा उहापोह करणार आहे. ते आढावा बैठक आहे. पण जसं 1.5 कोटीच्या संख्येनं आपण अंतरवाली सराटीला गेलो होतो, तसं हे उद्या आपल्या लेकरा बाळांचं भवितव्य आहे, ध्यानात ठेवा. आज घरी बसला तर विषय संपला. अरे आपल्याला नाही तर आपण झाडं लावतो शेतामध्ये, मरताना काही लोक सत्कर्म करतात, काय लगेच फळ येतं त्याला खायला भेटतं का? नाही. येणारी पिढी आहे. बरं आपण आज पेरणी केलेली लगेच भेटते का? पुढच्या वर्षी आपल्याला खायला भेटतं. तसं ही पेरणी आहे. आज तुम्ही जर पेरणी केली तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या लेकरा बाळांना, नातवंडाला छाती ठोकपणे सांगू शकता की जे आरक्षण भेटलं त्या आरक्षणासाठी आम्ही स्वतः त्या ठिकाणी अंतरवाली सराटीला, मुंबईला स्वतः रेल्वेनं, गाडीनं, ज्या वाहनानं जागा भेटेल त्या वाहनानं गेलो आणि म्हणून हे आरक्षण भेटलं, हे तुम्ही त्या वेळेला तुमच्या मुलांना सांगू शकता. ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बना.
आणि आपलंही काहीतरी कर्तव्य आहे म्हणून, नाहीतर वास्तविक बाकीचा कुठलाच आम्हाला हेवादावा नाही. पण सरकारने सुद्धा या गोष्टीवर बारकाईने विचार करावा की बाबा हो, इतके दिवस 70 वर्ष झालं खऱ्या अर्थानं या समाजाने सहन केलं, नुसतं नावावर जाऊ नका. विलासराव देशमुखांनी सांगितलं होतं की आर्थिक निकषावर तुम्ही आरक्षण द्या, जो गरीब आहे ना त्यालाच आरक्षण द्या, मग तो कोण्याही जातीचा असू द्या, हे त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं होतं. बऱ्याच वेळा तुम्ही क्लिप ऐकली असेल. ही काळाची गरज आहे. नाहीतर अरे आज सुद्धा मोलमजुरी करून, काबाड कष्ट करून एक टायमाची भाकर जर त्यांना पाहिजे असेल तर मेहनत करावी लागते. मग ते मराठा आहेत, काही देशमुख आहेत, या नावामध्ये बघू नका ना, त्यांची परिस्थिती बघा. आजही बऱ्याच गावामध्ये ही परिस्थिती आपल्याला बघायला भेटते. म्हणून सरकारला सुद्धा विनंती आहे की आपण या गोष्टीवर, आता एकदा आम्ही तुमची गोष्ट ऐकून घेतली, अल्टिमेट दिल्यानंतर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी परत वेळ मागून घेतला, पण आता ही वेळ तुमच्या हातामध्ये आहे. हा परीक्षण कर्तव्यम कर्तव्यम सुपरीक्षितम पश्चात भवती संतापो ब्राह्मणी नकुलो यथा. जर वेळ निघून गेल्यानंतर जर समजा तुम्ही त्याच्यावर जर खऱ्या अर्थानं विचार करत बसला तर पश्चातापाशिवाय आपल्या हाती पदरी काही पडणार नाही. हा मराठा बांधव आज खऱ्या अर्थानं एकत्र आहे, खऱ्या अर्थानं शांत आहे. त्या पाठीमागे खऱ्या अर्थानं या संतांची कामगिरी म्हणायला हरकत नाही. आजपर्यंत आम्ही यांना शांत ठेवलेला आहे. पण जर समजा कदाचित आमच्या मनावरचा जर संयम सुटला आणि एका शब्दामध्ये जर आम्ही सांगितलं की बाबा हो, जसं भगवान गोपाल कृष्ण महाराजांनी अर्जुनाला सांगितलं होतं, तस्मात उत्तिष्ठ कोणते युद्धाय कृतनिश्चय. अरे ओठ अर्जुना, काय शेंडासारखा बसलास, हातामध्ये धनुष्य घे आणि युद्धाला तयार हो, असं भगवान गोपाल कृष्णाने अर्जुनाला द्वापार युगात सांगितलं होतं. तर आम्ही थोडा वेळ आमचे श्री चक्रधर स्वामी बाजूला ठेवून भगवान गोपाल कृष्ण महाराजांचे भक्त होऊन आम्ही आमच्या या जनतेला संदेश द्यायला भाग पाडू नका. हीच या सरकारला, शासनाला विनंती आहे. मायबाप हो, तुम्हाला सुद्धा खऱ्या अर्थानं विनंती करेन की आपण कोणीही आत्महत्या करू नका. कारण बऱ्याच ठिकाणी बघितलं की लोकांनी अघोरी प्रयोग केले, कोणी जाळून घेतलं, कोणी आत्महत्या केल्या. अरे आत्महत्या जर तुम्ही करत बसला तर मग या आरक्षणाचं करायचं काय? आरक्षण तर भेटणारच आहे, तुम्हाला सांगतो, द्यावंच लागणार आहे. नाही दिलं तर आपण छाताडावर बसून आरक्षण घेऊ, हे सांगतो तुम्हाला. पण तुम्ही आत्महत्या करू नका. असं एकजुटीनं कुठलाही धर्म असू द्या. मोतीबाबांनी सांगितलं की गावची विशेषता सांगत असताना अन्य असतील किंवा उपदेशी असतील, पण कार्यक्रम असल्यावर मात्र सगळे एकत्र येतात. तर एकच गोष्ट तुम्हाला शेवटी या ठिकाणी सांगतो, धर्म कुठलाही असू द्या, एकच शिकवण देतो जगाच्या पाठीवर, खरा तो एकच ही धर्म, जगाला प्रेम अर्पावे. म्हणून आपण एकोप्यानं एकत्र येऊन आपले हेवे दावे बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं या गोष्टीसाठी एकत्र यायचं आहे आणि ही ऐतिहासिक क्रांती आपल्याला करून दाखवायची आहे. आणि ही निश्चितपणाने होणारच. एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि आपल्या सर्वांना नम्र सूचना, नम्र विनंती, बहुसंख्येनं आपण या पदयात्रेला यावं. आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि मला ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद देतो आणि लांबलेल्या 2 शब्दांना पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महानुभाव, जय छत्रपती. धन्यवाद शास्त्रीजी. गेल्या 1 तासापासून सुंदर असं विवेचन आपण या सकल मराठा बांधवांना केलेला आहे. आणि निश्चितच हा आरक्षणाचा जो विषय आहे तो आतापर्यंत 75% यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. कारण आता सरकारची ही पावलं त्या दिशेने येत आहेत आणि येत्या 24 तारखेनंतर
जरांगे साहेबांचा जो काही आदेश आहे तो आदेश सर्व सकल मराठा समाज पाळणारच आहे आणि त्यांच्याच शब्दावरून हा समाज शांत आहे. कारण अनेक राजकीय लोकांनी भडकाऊ भाषणं करून करून हा समाजाला या आंदोलनाला भरकटण्याचं काम केलं होतं, परंतु हा समाज आजपर्यंत त्या निश्चयावर ठाम आहे आणि असाच तो ठामही राहील याच्यात संशय नाही. या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय रमेशराज शास्त्री कपाटे आपल्या विनंतीला मान देऊन आज लांबचा प्रवास करून ते आपल्या इथं आलेले आहेत आणि आता 4 वाजता हे नियोजन ठरलं की बा शास्त्रीजी तुम्हाला बोलावं लागणार आहे आणि बोराळा इथलची सद्भक्त मंडळी आणि शास्त्रीजी यांचं एक अतूट असं नातं या पदयात्रेच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आमच्यापेक्षा वयानं लहान आहेत, परंतु कोणाकडे कोणते गुण असतात त्यांच्याकडे एक गुण आहे की ते प्रत्येकाला आपलंसं करून घेतात आणि शास्त्रीजी आले म्हणजे कोणी आपलं माणूस आलं असं प्रत्येकाला वाटतं आणि माळवा पंथाच्या प्रचाराचं बरंच ते काम करत असतात. पदयात्रा असो, मोटरसायकल यात्रा असो किंवा प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून ते बरंच प्रचाराचं काम करतात. असंच परमेश्वर साधनदाता त्यांच्याकडून ही सेवा करून घेऊ ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचे या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो. सर्वांनी एकदा जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं आणि हा प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. Gracias.